नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. रमेश दादाभाऊ वाघ, हां मुक्काम शेळकेवाडी, पोस्ट अकलापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. हां. तर दादा आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे, बरोबर? हो. तर मला सांगा दादा, ही आपले वांग्याची व्हरायटी कोणती आहे? ही चिवचिव. चिवचिव व्हरायटी, बरोबर. तर साधारणतः हा दादा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? हा प्लॉट 25 तारखेचा, म्हणजे हां दीड महिन्याचा प्लॉट झालेला. हां, म्हणजे आता 1.5 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे, बरोबर. हो. तर वांगे पिकासाठी यावर्षी तुम्ही थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, कृषी मॅक्स आणि प्रोम हे तुम्ही बेसल डोसमध्ये बेडमध्ये भरलेले आहेत, बरोबर. हो. आणि त्याच्यानंतर ना भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, तुम्ही ते ड्रिपच्या माध्यमातून खाली सोडलेलं आहे आणि कडूचा वरून स्प्रे काढलेला आहे, बरोबर. हो. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं बेडमध्ये भरली आणि भू पॉवर प्लस कार्बो पॉवर ड्रिपद्वारे सोडलं, त्याच्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले दादा? याचे अतिशय चांगले रिझल्ट आहेत. हां फुटवा बिटवा, हां सफेद मुळी, हां पांढरी मुळी, बरोबर. व्यवस्थित वाढते. हां पानं बिनं एकदम फ्रेश असतात, बरोबर. रुंद होतात. हां, आता अजून काय काय बेनिफिट भेटलं तुम्हाला त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये बेनिफिट असा आहे की इतर ज्या बाकीच्या फवारण्या आहेत त्या कमी लागतात हां, बरोबर. केमिकलच्या. हां, अजून तुम्हाला झाडामध्ये काय बदल जाणवले मग त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ड्रिपने वगैरे अशी फास्ट ग्रोथ झालेली. हां. फुटवा बिटवा भरपूर आहे. बरोबर. म्हणजे साधारणतः तुम्ही ज्यावेळेस ते ड्रिपने औषध सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसात त्याचा रिझल्ट जाणवला? त्याचा एक 2-4 दिवसामध्ये लगेच रिझल्ट कळतो. बरोबर. आणि ज्या पिरियडला तुम्ही कडू औषध आहे आपलं ते वरून स्प्रे काढला, त्याचा तुम्हाला काय बेनिफिट भेटला? त्याचा पण अतिशय चांगला रिझल्ट आहे. हां माश्या बिश्या, पांढरी माशी, तुडतुड, मावा बिवा हां सगळ्याला त्याच्यावरती रिझल्ट आहे. बरोबर. म्हणजे मावा तुडतुडे, पांढरी माशी आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर वांगे पिकासाठी भरपूर आहे ना, पांढरी माशी, मावा तुडतुड्यांचा अटॅक राहतो, पण आपले प्लॉट कुठं दिसत नाही. आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर वांग्याची पत्ती जर पाहिली तर एकदम फ्रेश पत्ती, बरोबर. म्हणजे कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक प्लॉटवर कुठंच दिसत नाही, एकदम क्लीन पत्ती. आणि महत्त्वाचं काय आहे का, बेडमध्ये जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर पूर्ण भुसभुशीतपणा आहे दादा, बरोबर. आणि पांढऱ्या मुळ्यांची वाढ पण भरपूर प्रमाणात आहे. फुलांची सेटिंग आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना फुलकळी पण भरपूर प्रमाणात आहे आणि फुलांचं वांग्यामध्ये रूपांतर पण झालेलं आहे, बरोबर. तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं औषध वापरताय? साधारणपणे 1-2 वर्ष झालेली. हां, 2-1 वर्ष प्रत्येक पिकासाठी, बरोबर. हो. याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला आहे? याच्या आधी आपण गेवड्याला केलेला आहे, तांदळाला केलेला आहे. हां, आता हे वांगी, वांग्यासाठी, बरोबर. हो. तर इतर शेतकऱ्यांना तुमचा आपले खतं आणि औषधाबद्दल काय सल्ला असेल दादा? ही खतं चांगली आहेत, हां, ऑर्गॅनिकमध्ये आहेत. बरोबर. त्याचा साईड इफेक्ट नाही, काही नाही, बरोबर. आणि रिझल्टही छान आहे. बरोबर. आणि खर्चात पण बचत होती बरीचशी, आहे 100%. बरोबर. तर आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि औषधं वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, समाधान. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.